आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला दीप अमावस्या किंवा दीपपूजन अमावस्या म्हणतात. महाराष्ट्रात हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी घरातील सर्व दिवे म्हणजेच समया, पंत्या, निरांजन घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. पावसाळ्यामुळे परिसरात आलेला अंधार व मनातील नकारात्मकता दूर करून प्रकाशाचे स्वागत केले जाते. दिवे हे ज्ञान, प्रकाश आणि आरोग्याचे प्रतीक आहे. दीपपूजन केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. येणाऱ्या श्रावण महिन्यातील सणांसाठी लागणारे दिवे तयार करून त्यांना सन्मान देण्याची ही परंपरा आहे. दीपपूजनासाठी लागणारे साहित्य पाहू. दिवे करून घेतलेले तेलवातीसहित, त्यानंतर फुटाणे, साखर फुटाणे, तांदूळ, फुलं, गणपतीसाठी दुर्वा आणि हा आघाडा आहे. त्यानंतर अगरबत्ती, माचीस, वाती, वस्त्र, हळदी कुंकू आणि पंचामृत हे आपलं साहित्य आहे. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी, पानाचा विडा, त्यावरती सुपारी, पैसा. घरातील सर्व दिवे घासून पुसून लख्ख करायचे आणि त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून वाती टाकायच्या. मुख्य दिवे किंवा समय आहेत त्यांना फुलांनी अशा प्रकारे डेकोरेशन करून घेतलेलं आहे. आता इथे चौरंग मांडलेला आहे, त्यावरती हिरवं वस्त्र अंतरलेलं आहे. आता सुरुवातीला दिव्यांसाठी आसन तयार करून घ्यायचं. तांदूळ मांडून तांदळाचं आसन तयार केलेलं आहे. जेवढे दिवे असतील तेवढ्या दिव्यांसाठी तांदूळ मांडून घ्यायचे आहेत. त्यावरती एक एक करून दिवा ठेवायचा. मुख्य दिवे असतील, मोठे दिवे असतील ते मध्यभागी ठेवायचे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला सर्व दिवे ठेवायचे आहेत. ही पूजा शक्यतो दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करावी. जो मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती पूजा करायची आहे. सर्व दिवे हे लावून घ्यायचे, म्हणजे दिव्यांच्या वाती ह्या प्रज्वलित करायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व दिव्यांच्या वाती प्रज्वलित केलेल्या आहेत आणि दिवे व्यवस्थित मांडून घेतलेले आहेत. सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करायची. त्यासाठी एक छोटंसं तामण घेऊन त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे. गणपती बाप्पाला अभिषेक करायचा. जर तुम्ही देवाऱ्यात पूजा केलेली असेल तर अभिषेक करायची गरज नाही. गणपती बाप्पाला अभिषेक करताना गणपते नमः हा मंत्र 5 वेळा म्हणायचा आहे आणि 5 वेळा पंचामृताने स्नान घातल्यानंतर शुद्ध पाण्याने पुन्हा स्नान घालायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामि हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही कोरड्या फडक्याने पुसून घेऊन तांदळाचं आसन तयार करायचं आणि त्यावरती प्रतिष्ठापना करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पाला हळदी आणि त्यानंतर कुंकू लावायचं आहे. गणपती बाप्पाला लाल फूल आणि दुर्वा व्हायच्या. त्यानंतर गणपती बाप्पाच्या पुढे पानाचा विडा ठेवायचा आहे. सुरुवातीला नागवेलचं पान, त्यावरती पैसे आणि त्यावरती सुपारी ठेवायचं. सुपारीला हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. सुरुवातीला मुख्य दिव्यांना हळद कुंकू लावायचं, त्यांची पूजा करायची आणि पूजा करताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे. याचा अर्थ असा की शुभ, कल्याण, आरोग्य, संपत्ती देणाऱ्या आणि वाईट बुद्धीचा विनाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला माझा नमस्कार असो. सर्व प्रज्वलित केलेल्या दिव्यांची पूजा करून घेतलेल्या आहे. त्यांना हळदी कुंकू आणि फूल वाहिलेलं आहे. त्यानंतर नैवेद्यासाठी पाण्याचं वर्तुळ तयार करून घ्यायचं आणि त्यावरती फुटाणे आणि साखर फुटाणे किंवा साखर असेल ते ठेवून घ्यायचं. त्यानंतर कापसाचं गेजवस्त्र आहे ते सर्व दिव्यांना व्हायचं आहे. दुसरा मंत्र म्हणायचा आहे. दीपज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप संध्या दीप नमस्तुते. याचा अर्थ असा आहे की दिव्याची ज्योत म्हणजेच परब्रह्म आणि जनार्दन म्हणजेच विष्णू आहे. हा दिवा माझ्या सर्व पापांचे हरण करो. हे संध्याकाळच्या दिव्या तुला माझा नमस्कार असो. या प्रकारे मंत्र म्हणायचा आहे आणि जो नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आहे. कणकेच्या दिव्याने ओवाळून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आणि घरातल्यांसाठी सुख, शांती, समृद्धी, दीर्घायुष्य, आरोग्य लाभो हीच प्रार्थना करायची आहे. त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं
आणि घरातील लहान मुलं असतील त्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यांच्याही दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर दिव्यांची आरती म्हणायची आहे. आरती पुढील प्रमाणे. आरती जरूर म्हणा. तुम्हाला हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आरती म्हटल्याशिवाय आपली पूजा सफल होत नाही असं म्हटलं जातं, म्हणून आरती ही म्हणायची असते. आरती म्हणून झाल्यानंतर कणकेचे दिवे हे सर्वांना प्रसाद म्हणून वाटावेत. बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की कणकेचे दिवे आहेत त्याचं काय करायचं, तर ते दिवे विझल्यानंतर सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दीपज्योतीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद सदैव नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना दीपा अमावस्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.